भाजून घ्यायले. तुम्ही कधी खाल्ली आहे का मुगाच्या सोल्याची भाजी? मला कमेंट करून सांगा. आणि सोल्याला टाकण्यासाठी मी तर घेतलं मिरच्या, हे कोथिंबीर, हे लसूण आमचा गावराने हे साला सगळं टाकला तरी छान लागतो. थोडे बरेचसे जिरे आणि इथं मीठ आणि हळद पण टाकणार आहे. एवढं सामान घेतलं. मिरच्या आणि लसूण थोडा एडावाकडा याच्यासोबत भाजून घेते मी आता. हे असं भाजलं ना मीडियम. आता मिरची लसूण पण भाजते. खारोड्याला कोणी डोकून नव्हतं पाहिलं. मगाशी मी भाजलेल्या सगळ्या फस्त झाल्या आणि आता हे डबल भाजल्या. आणि मगाशी कोशिंबिरीची रेसिपी दाखवली तेव्हा लक्षातच नाही की फ्रीजमध्ये काकडी पण होती. आता आम्ही टाकू, पण रेसिपीत मगाशी घरात असून पण टाकणं नाही झाली. आणि फोडणी देताना ना याला कांदा आणि टोमॅटो टाकायचा. कांदा चांगला परतला की टोमॅटो टाकायचं, जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि हे आता असं भाजून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. छान भाजायला चांगलंच भाजून घ्यायचं. टेस्ट चांगलीच जरा अशी कच्ची टेस्ट नाही येत. छान भाजलं ना, छान मिरच्यांचा लसणाचा छान वास यायला. आता हे मी मिक्सरमधून बारीक काढून आणते, मग नंतर पुढचं दाखवते. पाणी नाही टाकलं याला, असं पाणी न टाकताच फिरून घेतलं. मम्मीने 10 रुपये मागाय. चांगलं तेल टाकलं इथं. इथं कांदा टोमॅटो असं बारीक बारीकच घ्यायचं कापून. कढीपत्ता घेतला फोडणीला आणि हे याच्यात हळद बिळद बी टाकणार आहे. टाकायचा जरसा कांदा लसूण मसाला टाकायचा तर टाकायचा, नाही तर नाही टाकायचा. आमची तिखट आवडतं मी टाकते जरसक, नाही तर हिरवी भाजी आहे कोण कोण टाकत बी नाही. तेव्हा मोहरी मस्त तडतडली. आता हे जिरे मी मिक्सरमध्ये बी भरपूरच काढले होते पण टाकले. तर हे कढीपत्ता, तर कांदा, टोमॅटो, ते थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला आहे. त्याला चांगलं तळून घेते 5-10 मिनटं. परतून घेते आणि मग ते मिश्रण टाकते आपलं काढलेलं. त्यात पाणी टाकलं, मिक्स करून घेते आणि मग घालते त्याच्यात. मस्त तळलं आहे, छान बारीक झालं. टोमॅटो पण कांदा पण सगळ्याच गोष्टी छान झाल्या. आता परतलं तर हे टाकून देऊ. बाइंडिंगसाठी यात तुम्ही बेसन पण घालू शकता थोडंसं. मी आता हे भाजीचा अंदाज पाहते, मग पतलं वाटलं थोडंसं घालायचं, बाइंडिंग होऊन जाते छान. मस्त दिसायला कलर मस्त वाटायला. चमचा पण नाही घेतला गाईत हलवायला. आलेली झोप आता. हे बाय हे आता आधी आपण टाकलं ना, मग आता हे पाणी खूप गरम आहे. वरून कोरडं पीठ टाकण्यात काहीच अर्थ नाही, पूर्ण गाठी तशाच राहणार. म्हणून मग आता असाच घोल केला मी बेसनचा आणि हा घोल याच्यात घालते. एक भाजीला थिकनेस पण येणार आणि टेस्ट पण छान लागणार. मगाशीचं थोडंसं जिरे बिरे पण हे फोडणी चोरलेलं ते पण त्यात टाकून देते. आता डब्याला लागलेलं आहे थोडंसंच. हे बघा बेसन घातलं की लगेच त्या भाजीला थोडासा थिकनेस आला ना, मग अजून छान लागते. असं कसं म्हणजे असं सावतारा असल्यासारखं नाही वाटत. हे बघा दिसायला काय व्यवस्थित मलाच नाही लक्षात येऊ लागलं. छान वाटेल भाजी. आहे बघा मी ना पूर्ण उकळल्यावर एका याच्यात काढून घेते पातेल्यात आणि मग दाखवते तुम्हाला. अजून फुल गॅस करते आता थोडासा. किती भारी दिसायली ना.
मुगाची आमटी छान आहे ना. इथं लाईट आहे म्हणून लाईटमध्ये व्यवस्थित दिसन म्हणून इथं ठेवली मी. छान वाटायली ना इथली. आणि थिकनेस आहे ना खूप छान आलं. आणि मी आहे ना मिठासाठी थोडंसं असं चाटून बघत असते हातावर घेऊन, तर लई भारी. हे बघा थिकनेस. कांदा आणि टोमॅटोमुळं ना एकदम भारी टेस्ट आली. लई छान झालं हे. मी मुगाचं काय म्हणते याला, सोला म्हणते मी मुगाचा. छान झाली. तुम्ही पण करून खा.